फूडमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतात का? तर चायनीज फूड खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत नाही, पण त्याच्यामध्ये काही घटक जे वापरले जातात बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे आरोग्याला त्रास होतो. उदाहरणार्थ अजिनोमोटो. अजिनोमोटो हे बऱ्याच ठिकाणी स्वाद वाढवण्यासाठी वापरलं जातं. पण त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना जास्त घाम येणे, हार्ट रेट वाढणे, बीपी वाढणे, डोकेदुखी असा प्रकार होतो. तसेच व्हाईट मैदा वापरला जातो चायनीज फूडमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ मोमोज आणि नूडल्ससाठी. तर त्याच्यामुळे तो जास्त खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीमुळे शुगर स्पाइक होतं. तसेच बरेचसे चायनीज फूड हे डीप फ्राय केलेले असतात. उदाहरणार्थ नूडल्स, फ्राईड राईस, मंचुरियन, स्प्रिंग रोल आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात ट्रान्स फॅट वाढतं. तसेच बऱ्याच चायनीज फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, कलर्स वापरले जातात. त्याचा काही उपयोग नसतो आपल्या शरीरासाठी. तसेच बऱ्याच वेळा सोया सॉस आणि सोडियम जास्त असल्यामुळे किडनीवर सुद्धा प्रेशर येऊ शकतं. त्याच्यामुळे हे जर घटक जास्त असले तर शरीरावर परिणाम होतो. पण आपण जर चायनीज फूड जास्त दिवस खात राहिलो तर त्याचे लॉंग टर्म परिणाम होतात. म्हणजे उदाहरणार्थ लठ्ठपणा आणि डायबिटीजचं प्रमाण वाढतं. तर का? बऱ्याच वेळा त्या चायनीज फूडमध्ये तेल, फॅट आणि शुगर जास्त असते त्याच्यामुळे. तसेच बऱ्याच लोकांना चायनीज फूड जास्त खाल्ल्यामुळे हृदयाचे विकार आणि बीपी वाढतो. तर का? तर सोडियममुळे आणि सॉसमुळे. नंतर बऱ्याच वेळा चायनीज फूडमध्ये ऑइल आणि ट्रान्स फॅट असतं, त्याच्यामुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढतं. आणि तसेच काही काही लोकांना GERD असा प्रकार होतो, ॲसिडिटी होते, ॲलर्जिक रिॲक्शन होते, असे प्रकार सुद्धा होऊ शकतात. हे या गोष्टी सगळ्या चायनीज फूड लॉंग टर्म आपण खाल्ल्यामुळे. तर चायनीज फूड खाऊ की नाही? आपण चायनीज फूड खाऊ शकतो. एकतर आपण चांगल्या ठिकाणी खावं, ब्रँडेड रेस्टॉरंटमध्येच खावं. नाहीतर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चायनीज फूड घरी बनवून खावं. घरी बनवताना सॉस वगैरे कमी वापरा, चांगला भाजीपाला वापरा. त्या गोष्टी डीप फ्राय न करता तुम्ही स्टीममध्ये तयार करा किंवा एअर फ्रायरमध्ये तयार करा. तर अशा गोष्टी केल्यामुळे आपल्याला जे आवडतं आपण ते खाऊ शकतो आणि त्याचा हेल्थवर पण परिणाम होणार नाही. कट.